वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर स्वामी। जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वाचा वानिलासी जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधू न गणी भलते करी परी अर्धधणी लुठी कदा मिया गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे वानू लाधलो ते दुणे न थावे दैवलो दैवे माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तयात फळाचे हे महाद्वीप पातळी प्रभू पुण्ये पोशिली असाधारणे तिये तुझे गुण वानणे देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदसाची आघवी फेडिली आजी जे गीता येणे नावे नावाणिकी जे अविद्या जिणोनी दाटुकी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली। इथपर्यंत आपलं आलेलं होतं। 16व्या अध्यायातल्या गुरु नमनाच्या ओव्या आपण पाहतो आहोत। सत्यवादाचं तप अनेक कल्पांपर्यंत माझ्या वाचेनी केल्यामुळं गीता नावाचं हे महाद्वीप फळ म्हणून जणू मला प्राप्त झालेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। असाधारण अशी पुण्य या जन्मी आणि जन्म आम्ही पोसत आलेले आहोत आणि ही जी सगळी पुण्य आहेत ती पुण्य तुझ्या गुणांचं वर्णन माझ्याकडून करवून घेऊन सर्व पुण्य उत्तीर्ण होऊन गेली। आतापर्यंत जीवित्वाच्या म्हणजे जीवच मी अशा प्रकारच्या अबोधाच्या आडरानामध्ये सापडलेला असा मी मृत्यू लोकामध्ये अडकून पडलेलं होतो आतुडलो होतो मरण गावी ते अवदसाची आघवी फेडिली आजी ती सर्व अवदशा माझी कुस्थिती ही सर्व आज दूर झाली। जे गीता येणे नावे नावाणगी जे अविद्या जिणोनी दाटुकी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली। दांडगी अशी अविद्या जिंकावयाला कठीण नाहीशी करायला कठीण अशी जी अविद्या ती अविद्या नाहीशी करून फेडून आणि वर गीता या नावानी नावारूपाला आलेली अशी आपलीच कीर्ती ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली आमच्याकडून वर्णन केली गेली। पै निर्धना घरी वाणी वसे
महालक्ष्मी येऊनी बैसे, तया ते निर्धन ऐसे म्हणो ये काही. एखाद्या निर्धन अशा व्यक्तीच्या घरी महालक्ष्मी येऊन राहिली. आता त्या निर्धन व्यक्तीला काही कोणी निर्धन म्हणेल का? अंधाराची या ठाया दैवे सूर्य आलिया, तो अंधारूची जगा यया प्रकाशू नोहे. अंधकाराच्या ठिकाणी मोठ्या दैव वशात सूर्यच राहायला आला, तर तो अंधारच आता इतका प्रकाशमान होईल की सर्व जगाला तो अंधारच सूर्यासारखा भासायला लागेल. जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणू ही दशा न धरी. तो भावाची ये सरोभरी, नभेची काही. सद्गुरु रूपी देवाचं जर थोरपण पाहायला गेलं तर सर्व विश्व परमाणू इतकं देखील तोललं जाणार नाही. विश्व हा कप पदार्थ होऊन जाईल. एखादा परमाणू जसा बारीकात बारीक, अल्पात अल्प, तशी विश्वाची महती या सद्गुरु रूपी देवाच्या पुढं अत्यंत थोकडी अशी आहे. तो भावाची सरोभरी, नभेची काही. पण असा हा सद्गुरु रूपी देव, चित सूर्य निवृत्तीदास, आत्यंतिक भावानी काही आपल्या बुद्धीत प्रगट होणार नाही, म्हणजे प्रगट होईल असं त्याचं उत्तर. तैसा मी गीता वाखाणी, हे ख पुष्पाची तुरंबणी, परी समर्थे तुवा शिरयाणी फेडिली ते. माझ्याकडून भगवद्गीतेच्या बाबत जे निरूपण घडतं आहे ते निरूपण म्हणजे जणू ख पुष्पाची तुरंबणी, ख पुष्पाचा सुवास घेण्यासारखा आहे. ख पुष्प म्हणजे काल्पनिक पुष्प. भगवद्गीतेवर मी जे काही व्याख्यान करतो आहे ते व्याख्यान करणं म्हणजे जणू ख पुष्पाचा सुवास घेण्यासारखा आहे. परी समर्थे तुवा शिरयाणी फेडिली ते. पण तुम्ही समर्थ आहात, तुम्ही माझी हौस उत्तम रीतीने पुरी केली. परी समर्थे तुवा शिरयाणी फेडिली ते, म्हणून तुझे नि प्रसादे. मी गीता पद्ये अगाधे निरूपीन जी विशदे, ज्ञान देवो म्हणे. म्हणून तुमच्या प्रसादाने, तुमच्या प्रसन्नतेने, तुमच्या कृपेमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे अगाध अशी ही गीता पद्य मी विशद करून सांगेन, त्यांचं निरूपण करीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानदेव म्हणतात. कोणाला म्हणतात? निवृत्तीनाथांना म्हणतात. विश्व विकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. 16व्या अध्यायातल्या ज्या गुरु नमनाच्या ओव्या होत्या त्या 4-5च राहिलेल्या होत्या मागच्या वेळेला, आणि मागच्या वेळेला त्या खरं म्हणजे पुऱ्या झाल्या असत्या. पण हरिभक्त परायण श्याम मुरारी उपासनी आपल्या इथं आलेले असल्यामुळं त्यांच्याकरता म्हणून सर्व विषय थोडक्यात मी सांगितला, त्यामुळं तेवढ्या ओव्या राहिल्या. 17व्या अध्यायामध्ये जे गुरु नमन, गुरुस्तवन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे ते गुरुस्तवन आता आपण पाहणार आहोत. हा एक मोठा योगायोग आहे की आता गुरुपौर्णिमेच्या दरम्यान गुरुस्तवन सुरू होतील. ती गुरुस्तवन कशी करायची, काय भावानी करायची,
त्या भावामुळं कशा रीतीने प्रतिभा, उत्तुंग अशी प्रतिभा निर्माण होऊ शकते, हे सर्व या गुरुस्तवनाच्या निमित्ताने आपण पाहतो आहोत. आपण जी गुरुस्तवन करू ती गुरुस्तवन या गुरुस्तवनाच्या मनाने फिकी आहेत असं आपल्याला वाटेल. पण ज्ञानेश्वर महाराजांच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर अमृताला पाहुणचार करण्यासाठी म्हणून आपण भाजीपाला घेऊन आपल्या घरी स्वयंपाक वगैरे करून धावणारच. त्या ठिकाणचा जो भाव आहे तो भाव पाहायचा असतो. असं जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तर तशाच प्रकारे त्याच भावाने आपण गुरुस्तवन करणार आहोत. पण एक मोठा योगायोग असा आहे की त्याच दरम्यान आपली गुरुस्तवन चालू राहणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली विश्व विकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. ज्ञानेश्वर महाराज गुरु गणेशाला नमन करून 17व्या अध्यायाला देखील सुरुवात करत आहेत. सगळे मराठीत शब्द आहेत तरी देखील आपल्याला अर्थ समजत नाहीये अशी आपली स्थिती होऊन गेलेली आहे. विश्व विकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा, तया जी योग निद्रा सर्व विश्वाचा विकसित असा पसारा दाखवते, तया श्री गुरुराया गणेंद्रा नमोजी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या गुरु गणेशाला, सद्गुरूंना, जो गणांचा नायक आहे अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. जसा गणेश गणपती हा गणांचा म्हणजे देवगणांचा नायक किंवा सेनापती समजला जातो, तसेच सद्गुरू हे देखील संत कुळीचे राजे समजले जातात. सर्व देवगणांचे प्रमुख देव असे समजले जातात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू आणि गणेंद्र, गणपती यांची एक प्रकारे तुलना केलेली आहे किंवा सद्गुरू हेच गणेश आहेत अशा पद्धतीने देखील त्यांना वंदन केलेलं आहे. सर्व विश्वाचा पसारा, विश्व विकासित मुद्रा, सर्व विश्वाचा पसारा स्पष्टपणाने दृग्गोचर होतो. जया सोडी तुझी योग निद्रा कशामुळे दृग्गोचर होतो? याचं कारण तुम्ही योग निद्रेत आहात म्हणून विश्वाचा पसारा दृग्गोचर होतो. तुम्ही जर जागृत असाल तर विश्वाचा पसारा हा पसारा राहणार नाही, विश्व हे विश्व राहणार नाही. जे विश्व आहे, जगत आहे, ते जगत परमात्म स्वरूप आहे अशा रीतीने दिसायला लागेल, भासायला लागेल. पण तुम्ही झोपलेले आहात, तुमची योग निद्रा चालू आहे. तुम्ही झोपलेले असल्यामुळं, तुम्ही योग निद्रेमध्ये असल्यामुळं सर्व विश्व स्पष्टपणाने दृग्गोचर होत आहे, प्रतीत होत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे ज्यांच्या निद्रेमुळं, ज्यांच्या योग निद्रेमुळं विश्वाचा पसारा स्पष्टपणाने प्रतीत होतो अशा श्री गुरुराया गणेंद्रा तुम्हाला नमस्कार असो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. योग निद्रा हा शब्द भगवंतांच्या निद्रेला अनुसरून असा आहे. भगवंत जेव्हा झोपतात तेव्हा भगवंतांची योग निद्रा, आणि आपण जेव्हा झोपतो तेव्हा त्याला निद्रा असं म्हणतात. आपण 8 तास झोपतो, 7 तास झोपतो किंवा 6 तास झोपतो.
आपण निद्रेमध्ये असतो आणि भगवंत ज्याच्या पक्षी अबोध आहे अशा व्यक्तीच्या दृष्टीने सदैव योग निद्रेमध्ये आहेत. भगवंतांची जी योग निद्रा आहे तर ती 8 तास 24 तासातली अशी नाही. जो अज्ञानी आहे, ज्याला अबोध झालेला आहे, त्याच्या दृष्टीने भगवंत हे सदैव निद्रिस्त आहेत. ते निद्रिस्त आहेत म्हणून आम्हाला विश्व दिसतं. ते जर जागे झाले, आमच्या बुद्धीत देखील त्यांची जागृती झाली, तर आम्हाला विश्व या नावाचा पदार्थ दिसणारच नाही. जी आमची निद्रा आहे त्या निद्रेमध्ये आम्हाला स्वप्न वगैरे पडतात. चांगली स्वप्न पडतात, वाईट स्वप्न पडतात. मी असा एक विनोद वाचलेला होता की एक भगिनी आपल्या नवऱ्याला असं म्हणते की काल मला इतकं विचित्र स्वप्न पडलं की मी स्वप्नामध्ये प्रथम एका सुंदर अशा बागेमध्ये गेले आणि त्या बागेमध्ये चालत असताना अचानक काट्याकुट्यांचा असा परिसर आला आणि माझे सगळे पाय रक्तानी अक्षरशः रक्ताळले. तर ते ऐकून तिचा नवरा एकदम कासावीस होतो. तो म्हणतो, अरे रे प्रिये, आजपासून तू स्लीपर घालून झोपत जा. आपल्या स्वप्नांची ही तऱ्हा आहे. स्वामीजी म्हणत असत तसं एक काळा बोका आपल्या छातीवर बसून गळ्यापाशी नखी लावून बसलेला आहे, फिस्कारतो आहे, अशी आपली स्वप्न. भगवंतांचं स्वप्न देखील किती सुंदर. भगवंतांचं स्वप्न योग निद्रेमध्ये पडलेलं हे इतकं विचित्र विश्व, सुंदर असं विश्व, ब्लॅक अँड व्हाईट नाही, कलर असं विश्व प्रकाशित करतं, स्पष्टपणाने प्रकाशित करतं. भगवंतांच्या निद्रेचं महात्म्य सर्वांनी सांगितलेलं आहे. गीतार्थ सागरू हा जया निद्रिताचा घोरू असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. वेदार्थ सागरू हा जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. भगवद्गीता जी सांगितली त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की वेदार्थ सागर, सर्व वेद हा ज्यांच्या निद्रिस्तामध्ये घोरण्यातून प्रगट झाला. म्हणजे घोरण्याची देखील किती स्तुती करावी. भूगोला आम्ही जेव्हा जातो तेव्हा आपण घोरतो असं दुसऱ्याकडून ऐकल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो. त्या घोरण्यामधून कोणताही वेदार्थाचा सागर वगैरे निर्माण होत नाही. दुसऱ्याची झोप मात्र हराम होऊन जाते. एकदा पंकज दादा आणि मी, आम्ही दोघं, पंकज असं मला म्हणाला की मला जर तुमच्या आधी झोप लागली तर फार बरं होईल, नाहीतर मग मला 2-1 तास माझे वाया जातील. तर मी म्हटलं की मागच्या वेळेला मलाही तुझ्या झोपेने तसंच झालं. तर तो म्हणाला सगळी इच्छाशक्ती एकवटून आता आपण दोघेही झोपायचं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर असं म्हणाला की तुम्ही असं म्हटलात आणि एका कुशीला वळलात आणि 2 मिनिटात घोरायला सुरुवात केली. आणि खरंच मी 1-1.5 तास तळमळत राहिले. आपल्या झोपण्यामुळे जे घोरणं निर्माण होतं ते घोरणं दुसऱ्याला तळमळ निर्माण करतं. तर भगवंतांचं जे घोरणं आहे त्या घोरण्यातून निर्माण झालेले वेद आज सगळ्या जगाला वंद्य होऊन गेलेले आहेत. विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. आणि योगासनं वगैरे त्याच्या क्लासेस मध्ये जी योग निद्रा शिकवतात
ती योगनिद्रा म्हणजे शवासन असतं. भगवंतांची जी निद्रा आहे त्या निद्रेमध्ये जसे भगवंत एका बाजूने निद्रिस्त आहेत म्हणून अबोधात असलेल्या मंडळींना, जीवाला विश्वाची प्रचिती येते. म्हणजे जो झोपलेला आहे असं वाटतं, तर तो आतून अत्यंत जागृतीमध्ये आहे स्वतःच्या पक्षी, पण अज्ञानाच्या पक्षी तो झोपलेला आहे. तर शवासनाच्या वेळेला शिक्षकांना सांगायला लागतं की आता या वेळेला झोपायचं नाहीये, तुम्ही झोपायचं नाहीये. बाहेरून असं वाटलं पाहिजे की तुम्ही झोपलेले आहात की काय, तुम्ही झोपायचं नाहीये. या झोपेनी तुम्ही ताजेतवाने झालं पाहिजे. तुम्ही बाहेरून संपूर्णपणाने सैल असलं पाहिजे आणि आतून अत्यंत जागृत असलं पाहिजे. म्हणून कदाचित एवढ्या एका विशेषणांपोटी शवासनासारख्या एका आसनाला योग निद्रा एवढा मोठा शब्द लावला असावा. त्रिगुण त्रिपुरी वेढीला, जीवित्व दुर्गी आडीला, तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. हे या उभ्या काय आहेत हे समजण्यासाठी आपल्याला काही कथा माहित असणं आवश्यक आहे, नाहीतर काही कळणार नाही. त्रिगुण रूपी त्रिपुरानी वेढलेला आणि जीवरूपी किल्ल्यामध्ये अडकलेला असा आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. जीवरूपी किल्ल्यामध्ये अडकलेला असा खरा आत्मा, तो आत्मा म्हणजे खरं आत्मशंभू, तो जीव नसून खरं म्हणजे शिवस्वरूप असणारा असा. तुझ्या स्मृतीने तो पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन प्राप्त होतो. त्रिपुरासूर नावाचे 3 दैत्य होते. तारकासुराचे हे 3 पुत्र होते. त्यांनी बरीच आराधना केली, उपासना केली आणि ब्रह्मदेवापासून त्यांना 3 अभेद्य नगर राहण्यासाठी म्हणून मिळाली. ही नगर अशी अभेद्य होती की या नगरांवर कोणी हल्ला करून ती नाहीसी नेस्तनाबूत करू शकणार नाही, अशा प्रकारचा ब्रह्मदेवांचा वर या त्रिपुरासुरांना मिळालेला होता. हे 3 असुर होते. या असुरांच्या उपद्व्यापामुळं सर्व त्रैलोक्य ग्रस्त झालेलं होतं, त्रासलेलं होतं. ही जी 3 नगरं होती ती 3 नगरं गगनसंचारी होती, म्हणजे ती सर्व ठिकाणी जाऊ शकत असत आणि ते या जणू किल्ल्यांमध्ये राहून, नगराच्या किल्ल्यांमध्ये राहून सर्व विश्वाला संत्रस्त करत होते, त्रास देत होते आणि कोणी यांचा प्रतिकार करू शकत नसे. देवांना यांचा प्रतिकार करता येत नसे. इंद्राला यांचा प्रतिकार करता येईन असा झाला. शेवटी देवांनी शंकरांची आराधना केली. शंकरांची आराधना केल्यानंतर शंकर देवांच्या मदतीला धावून गेले. सर्व देवांनी मिळून शंकरांना सहाय्य केलं, पण शंकर या युद्धामध्ये यशस्वी होऊ शकत नव्हते. शेवटी ध्यानस्थ बसून शंकरांनी आत्मरूपी गणेशाची आराधना केली. तसं प्रत्यक्षतः गणेश म्हणजे त्यांचा पुत्र होता, त्यामुळे गणेशांची आराधना केली असंही म्हटलं जातच. शंकरांनी आत्मस्थ
अशा गणेशाची आराधना केली आणि मग त्याच्यानंतर शंकरांना यश मिळून शंकरांनी या त्रिपुरासुराचा वध केला. तो दिवस आज देखील त्रिपुरी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा क्रम देखील बरोबर आहे की ब्रह्मदेवांनी निर्माण करायचं आणि शंकरांनी नाश करायचा. हा क्रम देखील बरोबर आहे. ब्रह्मदेवच निर्माण करतात आणि शंकर त्याचा नाश करतात. विष्णू प्रतिपाळ करतात. एकाच शक्तीची ही 3 टोकं आहेत, 3 बाजू आहेत. जो सुरू होतो त्याचा मध्य असतो आणि त्याचा शेवट देखील होतो. शेवट करणारी जी देवता आहे ती देवता एकाच शक्तीची आहे की ज्या शक्तीपासून सुरुवात करणारी देवता आपलं काम करते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे एकमेकांच्या विरोधात काम करत नाहीत. जरी ब्रह्मदेवांनी वर दिलेला होता तरी देखील ते संपावेत अशी ज्यांनी ब्रह्मदेवांना देखील निर्माण केली त्याच मूळ तत्वाची योजना आहे. त्या तत्वाप्रमाणेच ब्रह्मदेव, विष्णू आणि आदिनाथ शंकर आपलं काम करत राहतात. त्यामुळे त्रिपुरासुरांसारख्यांनी ब्रह्मदेवांकडून जरी वध वर घेतला तरी देखील त्यांचा नाश हा निश्चित होता. तो नाश आत्मस्मृतीला सांभाळून भगवान शंकरांनी केला. हे जे पुराणामध्ये कथा आहे त्या कथेला अनुसरून ही ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. बघा, त्रिगुण त्रिपुरी वेढीला, जीवित्व दुर्गी आडीला, तो आत्मशंभूने सोडविला, तुझी आ स्मृती. त्रिगुण रूपी त्रिपुरामध्ये 3 पुरांमध्ये वेढलेला असा जीव, सत्व, रज आणि तम हे ते 3 त्रिपुर. या त्रिपुरांमध्ये बसून त्यांना असाही वर होता. ब्रह्मदेवांनी असं सांगितलेलं होतं की ही 3 नगर जर एका रेषेत येतील तर ज्या वेळेला एका रेषेत येतील तेव्हा मारणारा एकदम यांचा विध्वंस करू शकेल. पण हे अशी दक्षता घेत असत, अशी काळजी घेत असत की ही त्रिपुर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतील, एका रेषेत कदापि येणार नाहीत अशी काळजी घेऊन हे त्रिपुरासूर 3 असुर सर्वांना संत्रस्त करत होते. जेव्हा भगवान आदिनाथांनी शंकरांनी आत्मस्मृती राखून युद्ध केलं, गणेशांचं स्मरण करून युद्ध केलं, तेव्हा ही जी त्रिपुर आहेत ही त्रिपुर 3 नगर एका रेषेमध्ये आली. जर आत्मस्वरूपाचा आठव केला तरच सत्व, रज आणि तम हे सम होतात. जर आत्मस्वरूपाचा आठव केला नाही तर एकाला नाहीसं केलं तर बाकीचे 2 उपस्थित असतात, दुसऱ्याला नाहीसं केलं तर उरलेले 2 उपस्थित असतात. या तिघांचाही एकाच वेळेला जर नाश करायचा असेल तर आत्मस्मृती सांभाळण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. आत्मस्मृतीनेच यांचा नाश होऊ शकतो. त्रिगुण त्रिपुरी वेढीला, त्रिगुण रूपी त्रिपुरांमध्ये वेढलेला असा रामकृष्ण एक गोष्ट सांगत असत की एका वाटसरूला जाता जाता 3 लुटारूंनी अडवलं. त्याच्या जवळचं सगळं लुटून घेतलं. लुटल्यानंतर त्याचे हात पाय बांधलेले होते तेव्हा एक लुटारू असं म्हणाला की आपण याला ठार मारून टाकू, म्हणजे मग सगळे पुरावे संपले, आपण चोरी केली वगैरे ही गोष्ट संपून जाईल. हा मेला असं देखील करणार नाही आणि आपण चोरी केली हे देखील करणार नाही, याला ठार मारणं हाच पर्याय आहे. चोरी करायला आलेले चोर कधी कधी खून करून जातात. चोरी तर करतातच पण खून देखील करतात. तर तो लुटारू असं म्हणाला की यांना आपण मारून टाकू, याला मारलं की सगळं संपून जाईल. तर तो दुसरा जो होता चोर तो असं म्हणाला की मारायला नको, तसा बांधलेला आहे तशाच अवस्थेत आपण सोडून देऊ आणि निघून जाऊ. जो तिसरा होता त्याला याच्यातलं काहीच पटलं नाही. तो असं म्हणाला
तो काहीच बोलला नाही. पण ते सगळे निघून जात असताना तो गुपचूप आला परत. त्यांनी त्याचे हात पाय वगैरे सोडवले आणि पुन्हा निघून गेला. ही गोष्ट सांगून रामकृष्ण असं म्हणत असत की जो म्हणाला की याला इथंच कापून टाकू, मारून टाकू, तर तो तमोगुणी. जो म्हणाला की नुसता बांधून इथं ठेवून देऊ आणि आपण पळून जाऊ, तो रजोगुणी. आणि ज्याने हात पाय सोडले आणि पळून गेला, तो सत्वगुणी. पण सत्वगुणी त्याला परत नगरामध्ये आणून पोचवेल असं घडत नाही. तो जिथून आला तिथं पोचवेल असं घडत नाही. सत्वगुण हा एक प्रकारचा आधार आहे. जसं चिखलामधून पलीकडे जाण्यासाठी एका दगडाचा आधार असतो, त्या दगडावर प्रथम उडी मारून त्या दगडाच्या पलीकडे जशी उडी मारावी त्या दगडाचा आधार घेऊन, तसा सत्वगुण आहे. तो शेवटपर्यंत बरोबर येत नाही. सत्वगुणाचा देखील आधार अहंकार नंतर सुटला पाहिजे, नाहीसा झाला पाहिजे. थोडक्यात हे तीनही गुण समान झाले पाहिजेत, हे नकोत अशी भावना झाली पाहिजे. या तीनही गुणांना ओलांडून जो पलीकडे जाईल, त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवित्व दुर्गी आडीला, जीवित्व रूपी दुर्गामध्ये किल्ल्यामध्ये अडकलेला असा तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. तो आत्म्यानी तुझ्या स्मृतीमुळं, तू दिलेल्या उपदेशामुळं, तू दिलेल्या ज्ञानामुळं, सद्गुरु जर काही करत असतील तर स्मृती देतात, बाकी काही करत नाही. जेव्हा सद्गुरु तुमच्या बाबत सांगतात की तेच तू आहेस, तेव्हा ते तुमच्या बाबत कोणती जादू करत नाहीत. त्याच्यामध्ये गूढ गुप्त असं काही नाही. सद्गुरु जर काही करत असतील तर ते स्मृती जागी करण्याचा प्रयत्न करतात, आपल्या शक्तीने स्मृती जागी करण्याचा प्रयत्न करतात. आत्मशंभूनी शिवस्वरूप झालेल्या अशा सद्गुरूंनी जेव्हा स्मृती जागी केली जाते, त्यांच्याकडून जागी केली जाते स्मृती, तेव्हा जीव हा जीवदशेतून बाहेर पडतो आणि आत्माच मी या बोधावर येतो. त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवित्व दुर्गी आडीला, तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. म्हणून सद्गुरूंकडून ही स्मृती मिळवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही स्मृती मिळते कशी? सद्गुरूच ही स्मृती कशी काय देऊ शकतात? आणि कोणी जर सांगितलं की तेच तू आहेस तर नाही का चालणार? जर पुस्तकातून वाचलं की तत्त्वम असि श्वेतकेतो इति भूय एव मा भगवान विज्ञापितुम, सर्व वाचलं उपनिषद, तर ते वाचून आम्हाला कळणार नाही का? सद्गुरु जर काही करत असतील तर आत्मस्मृती जागी करण्यासाठी म्हणून, जागी होण्यासाठी म्हणून सर्व बाह्य अहंकार नाहीसा होण्याची गरज असते. जास्तीत जास्त बाह्य अहंकार जेव्हा नाहीसा होईल, आपण कोणीतरी रावसाहेब आहोत हे विसरून जो सद्गुरूंना लोटांगण घालायला आलेला असेल तर तो हे ज्ञान घेण्यासाठी अधिकारी होतो. एरवी ते वाचत असताना देखील अहंकाराने वाचली जायची शक्यता असते. पण तुमच्या कृपेने मी पूर्ण होणार आहे हा भाव जेव्हा शिष्य धरून राहतो, तेव्हा तो आत्मस्मृती चालवण्यासाठी योग्य अधिकारी असा शिष्य बनून त्यांच्या समोर आलेला असतो. आणि ही जी घटना आहे, ही घटना शिष्याच्या बाबत एरवी कोणत्याही प्रसंगातून निर्माण होत नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन हे प्राप्त करायचं असतं. सद्गुरू काही करत नाही तुमच्या बाबत. सद्गुरू जर करत असतील तर सद्गुरूंच्या उपस्थितीमुळे, सद्गुरूंच्या नजरेमधून, सद्गुरूंच्या शब्दामधून, त्यांच्या अस्तित्वामुळे, ते जे आत्मस्मृतीमध्ये असतात त्याच्या सामर्थ्यामुळे तुमच्या ठिकाणी नम्रतेची भावना वृद्धिंगत होते. ज्या गोष्टींमुळे तुमची स्मृती अडकते, अडलेली असते, ज्या गोष्टींमुळे तुमची स्मृती ही खरी तुम्हाला मिळत नाही, तिथपर्यंत तुम्ही जातच नाही, त्या गोष्टी नाहीशा होतात. आणि गोष्ट घडून येते केवळ तुमच्यापाशी. सद्गुरूंचे शब्द हे उपकारक असतात,
मदत करणारे असतात, मदतनीस असे असतात, पण खरे जागे होतात तुम्ही. कारण स्मृती ही ज्याची त्याला आहे ती स्मृती जागी होते. बाहेरून काही करता येण्यासारखी सोय नसते, पण ते करता येण्यासाठी जी आवश्यक स्थिती आहे ती आवश्यक स्थिती मात्र सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये निर्माण होते, शिष्यामध्ये निर्माण होते. आणि ती निर्माण झाल्यामुळं शिष्य अधिक तरळ, शिष्य अधिक शुद्ध, अंतःकरणाने निर्मळ असा होतो की ज्या वेळेला सद्गुरूंचे हे शब्द थेट शिष्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारे जाग निर्माण करतात. त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवित्व दुर्गी आडीला, तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तुझी आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुणी. म्हणून शिवासी म्हणजे आदिनाथ शंकरांशी जर तुलना केली तरी देखील गुरुत्वानी खरे म्हणजे तुम्हीच आगळे वेगळे आहात. सर्व संप्रदाय जरी भगवान शंकरांपासून सुरुवात झालेली असली तरी देखील आणि ते आदि गुरु असले तरी देखील आम्हाला मात्र केवळ तुमच्या सन्निधानाने, तुम्ही केवळ त्यांचे प्रतिनिधी असे जरी स्वतःला समजत असलात तरी देखील तुम्ही शिवाशी तुलना केली तर आगळे वेगळे भासाल. आमच्या पक्षी तुम्ही आगळे वेगळे असाल, आम्हाला तुम्हीच अधिक महत्वाचे असाल. जन्मभर जरी शिवाच्या दर्शनाला गेलं तरी जे प्राप्त होणार नाही ते जन्मभर शिवाच्या दर्शनाला जाण्याच्या पुण्यामुळे तुमची भेट होईल आणि तुमच्या शब्दांनी प्राप्त होईल. ती जी स्मृती आहे आत्मस्मृती ती तुमच्या शब्दामुळे चावळली जाईल, तुमच्या शब्दामुळे ती जागी होईल. तरी हळू माया जळा माझी तारुणी. माया जळामध्ये हळू जर तरायचं असेल तर नाव पाहिजे. नावेप्रमाणे हलकं असं तरंगण्याच्या गुणामुळे तुम्ही आदिनाथांना देखील गुरुत्वाच्या बाबतीत मागं टाकलेलं आहे असं मी म्हणतो, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणत आहेत. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी यासी तरी अखंड उजूची आहासी. जे तुझ्या विषयी अनभिज्ञ आहेत त्यांना तू सदैव वक्रतुंड असतोस. म्हणजे तुझी कृपा आहे की अवकृपा आहे कळत नाही, तू प्रसन्न आहेस की दुर्मुखलेला आहेस कळत नाही. असं जे तुझ्या बाबत मूढ आहेत त्यांची तुझ्याविषयी भावना असते. जेव्हा घरात खूप चांगली घटना घडते तेव्हा हे सगळं भगवंतामुळे झालं, भगवंताची कृपा आहे असं मूढ लोक म्हणतात. आणि जेव्हा घरामध्ये एखादा वाईट प्रसंग घडतो तेव्हा 10 दिवस तर शास्त्रांनी सांगितलेले आहेत, म्हणजे तुम्हाला हात जोडायची इच्छाच होत नाही. तुम्हाला असं वाटतं की एवढी मोठी दुर्घटना आमच्या घरामध्ये घडली तर आता तुझी पूजा वगैरे मी करणार नाही. त्या घटनेचा एवढा जबरदस्त पगडा तुमच्या बुद्धीवर असतो की तुम्ही त्याला मानेनासेच होता. तुम्हाला असं वाटतं की त्यांनी जगात अन्याय केलेला आहे, पण आजचा अन्याय मात्र कमाल आहे. एरवी जे बाहेर ऍक्सिडेंट वगैरे ऐकत असतो, गेले वगैरे घरात इकडं तिकडं बाजूला मृत्यू झाले असं ऐकत असतो, तर त्यालाही तेव्हाही वाटत असतं की हे भगवंताच्या दुनियेमध्ये दुःख घडत आहे. पण जेव्हा त्याच्यावर वेळ येते तेव्हा तो म्हणतो की हे जे अन्याय होते पण आज यांनी केलेला जो अन्याय आहे त्याला मात्र परिसीमाच नाही. आज मात्र यांनी कहर केला, आता मी याला नमस्कार करणार नाही. त्याच्या बाबत तो वक्रतुंड होऊन जातो. हा काही सरळ तोंडाचा आहे असं त्याला वाटत नाही. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड अशी भावना असल्यामुळं
शास्त्रांनी असं सांगितलं की 10 दिवस पूजा करूच नका, म्हणजे सुतक या नावाखाली पूजाच करू नका. मग तेही धार्मिकतेने आपण पाळतो की 10 दिवस आम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्हाला काही करायचं नाही म्हणजे तुमची मनस्थिती तशी नसते, म्हणून शास्त्र असं सांगतं की त्याच्याविषयी जो सर्वांचा प्रतिपाळ करतो, सांभाळ करतो, तर त्याची पूजा तुम्ही उत्तम रीतीने करू शकणार नाही. आणि बळजबरीने जर पूजा करायला लागला तर एखाद वेळेला तुम्ही पाखंडी होऊन जा, तुम्ही पुन्हा कधीच हात जोडणार नाही. त्याच्याऐवजी 10 दिवस दुःखाचे जाऊ देत, मग हळूहळू भानावर येईल. जसं समजायला लागेल की आपल्याला भूक लागते म्हणून जेवतो आहोत आपण, मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पण जेवण आवश्यक आहे, तहान आवश्यक आहे, झोप आवश्यक आहे, मग तसंच पूजा देखील आवश्यक आहे. आता आपलं जीवन उरलेलं आहे म्हणून तरी याला हात जोडावे असं 10 दिवसानंतर वाटेल. आणि एरवी काय भगवंतानी माझ्यावर कृपा केलेली आहे. माझी मुलं म्हणजे बोलायची सोय नाही, एक एक उभा राहिला तर लाथ मारतील तिथं पाणी काढतील. काय मुलं दिली आहेत मला भगवंतानी, केवढी कृपा आहे त्याची माझ्यावर. या दोन्ही गोष्टी टोकाच्या मूढ मनुष्यच बोलू शकतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे तुझ्याविषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड. या वक्रतुंडच्या ठिकाणी आठवलं की स्वामीजींनी जेव्हा निरूपण केलं तर याच्यावर, तेव्हा एक विनोद सांगितला. स्वामीजी असं म्हणाले की अनेक नावं ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, तर आपलं नाव जर ज्ञानेश्वरीमध्ये सापडलं असतं तर बरं असं वाटलं असतं. तर शोधून शोधून हे वक्रतुंड जे आडनाव आहे तर ते वाकडे या नावाशी कुठेतरी जुळते असं. आणि मला समाधान असं झालं की ज्ञानेश्वर महाराजांनी वाकडे हे आडनाव लिहिलेलं आहे असं स्वामीजी म्हणाले. मी एक विनोद असा वाचलेला होता की एक नवीन ड्रायव्हर नेमलेला होता. त्या ड्रायव्हरला बाईसाहेबांनी असं विचारलं की तुझं आडनाव काय? तर तो म्हणाला वक्रतुंड. त्या म्हणाले अशी काहीतरीच आडनाव आहे, त्याच्याऐवजी तुला मी नावाने हाक मारत जाईल, तुझं नाव काय आहे? तर तो म्हणाला हृदयनाथ. त्या म्हणाल्या नको, त्याच्याऐवजी वक्रतुंड बनायचं. जे तुझ्याविषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानी यासी तरी अखंड उजूची आसी. पण जे ज्ञानी आहेत त्यांना मात्र तू वक्रतुंड वगैरे काही राहत नाहीस, त्यांना तू अखंड उजूच सरळ आहेस असंच वाटतं. पुढच्या वेळेला हरिओम तत्सत. योगी थोर यागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्चल तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा क्रुधः कस्य स्विद्धम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.
जहाँ